सर्वांना जय श्रीराम. मराठी भाषा दिवस निमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज मराठी दिवस आहे. आपल्या सर्वांनाच माहिती, आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी बोलणारे आहोत. तर महाराष्ट्राचं कौतुक खूपच आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जितकी संत मंडळी झाली तितके कुठेही दुसऱ्या प्रांतात नाही झाली आहे. आणि त्यांनी लिहिलेलं अनेक साहित्य हे आपण वाचू शकतो जेव्हा आपल्याला मराठी येते. आज आपण हल्ली पाहिलं तर लोकांना मराठी येत नाही, मातृभाषा बोलता येत नाही, लिहिताही येत नाही. अनेकांना येत असेल, पण हल्लीची जी पिढी आहे त्यांना इंग्रजी बोलण्यामध्ये खूप कौतुक, म्हणजे इतकं कौतुक वाटतं की आपल्या मातृभाषेलासुद्धा अनेक लोक विसरलेले आहेत. पण मी तेलंगणामध्ये राहते, भाग्यनगरमध्ये, हैदराबादमध्ये. तर तरीसुद्धा मी मराठी बोलू शकते. मराठी संत साहित्य वाचलं मी, भागवत रामायण वगैरेसुद्धा मी अनेक शास्त्रपुराण मराठीमध्ये सांगू शकते. आणि त्याचा मला आज खूप गौरव वाटतो. कारण जो गोडवा आपण आपल्या मातृभाषेमध्ये प्राप्त करून घेऊ शकतो किंवा जे संत साहित्य आपण वाचू शकतो, ते इंग्रजी भाषेमध्ये तो भाव येत नाही. म्हणून मला मराठी बोलता येते याचा मला आज खूप खरंच गौरव वाटतो. आणि त्याचं कारण जे दोन व्यक्ती आहेत त्यांना आज मी थँक्यू सांगू इच्छिते, धन्यवाद. ते आहेत, पहिलं तर माझे वडील, ज्यांना लहानपणीपासून आम्हाला असं सांगायचं की घरामध्ये मातृभाषा बोलायची. आम्ही इथं राहतो तर इथं बाहेर तेलुगू भाषा आम्ही बोलतो. स्कूल कॉलेजमध्ये आम्हाला इंग्रजी असायचं. तर घरामध्ये फक्त मराठी असायचं, फक्त घरात मराठी. तर बाबांचं असायचं की नाही, घरामध्ये मराठी बोलायचं. म्हणून पहिला धन्यवाद बाबांना. आणि त्याच्यानंतर मराठी छान बोलता यावं याचा थोडासा प्रयत्न माझ्या एका मामाने पण केला. तो आता नाही आहे, त्याला मी खूप मिस करते. त्यानं माझ्यासाठी पुस्तकं आणली, मला अ आ इ ई ल ळ हे काय डिफरन्स आहे हे शिकवलं. मी लहान होती तशी, त्यावेळेस मला शिकवलं. तो आहे राजू मामा, परळी वैद्यनाथमध्ये असायचा. त्याला मी खूप मिस करते आणि त्याला धन्यवाद देते की आज मी जी काही मराठी बोलू शकते त्याचं कारण नक्कीच हे दोघं आहेत, बाबा आणि मामा. तर खूप धन्यवाद करते. आणि मी आज पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छिते की मराठी भाषा शिका, म्हणजे आपली मातृभाषा शिका. जी आपली मातृभाषा असेल ती बोला. कारण संतांनी जे साहित्य लिहिलं आहे लोकभाषेमध्ये, ते आपण लोकभाषा आले तरच त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. त्याचा आनंद आपण इंग्रजीमध्ये नाही ट्रान्सलेट करू शकत. आपण तो भाव आपल्याला इंग्रजीमध्ये कधीच येऊ शकत नाही. त्याच्यामुळं खूप गौरव वाटतो. पुन्हा एकदा सर्वांना मराठी दिवस निमित्ताच्या खूप हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.